2 दिवसापूर्वी केलेला रस्ता मोजत आहे मृत्यूची घटना। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधील महिषाळ रोड टोलनाका क्रमांक 2 डॉक्टर मळीवार घर ते येवारे मळा रस्ता हा 2 दिवसापूर्वी करण्यात आला होता, पण 2च दिवसामध्ये या रस्त्याची खडी निखळण्यास सुरुवात झाली आहे। ठेकेदारांनी अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करून लोकांची फसवणूक केली असल्याचा आरोप आम्ही मिरजकर ग्रुपचे अध्यक्ष सादिक पठाण यांनी केला आहे। त्याचबरोबर सदर रस्ते कामाचा दर्जा बघायची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची होती, पण आपल्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ठेकेदाराला मदत केली गेल्याचा संशय सतावत आहे, असा आरोप तसेच स्थानिक माजी नगरसेवकांनी सुद्धा कामाचा दर्जा बघणे गरजेचे होते, पण त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असाही आरोप सादिक पठाण यांनी केला आहे। पुढील 2 दिवसामध्ये सदर काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी व रस्ता चांगल्या प्रकारचा करण्यात यावा, अन्यथा 2 दिवसानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सो यांच्या कार्यालयात घुसखोरी करणार आहोत असा इशारा दिला। सांगली डिजिटलसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे। सध्या मी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधील महिषाळ रोड टोलनाका क्रमांक 2 येवारे मळ्याच्या भागात उभे आहोत। त्यामागील कारण असं आहे की मागील 2 दिवसामागे सार्वजनिक बांधकाम PWDच्या मार्फत त्या फंडातून सदर भागातील रस्ता एक साधारण 350-400 मीटरचा रस्ता करण्यात आला होता BBM खडीकरण, परंतु ठेकेदारने फक्त नागरिकांची फसवणूक करून निकृष्ट दर्जाचे काम करून ठेकेदारांनी पळ काढलेला आहे। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ह्याकडे लक्ष देणे गरजेचे होते, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष न देता ठेकेदाराच्या जीवावर रस्ता करण्याचं काम सोडून मुख घेऊन गप आहेत। त्यामागील काय कारण असावे हे आता आम्हाला कारण आम्हाला शंका आम्हाला सतावत आहे। त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या प्रभाग 5चे माजी नगरसेवक जे स्वतःला मालक म्हणून प्रभागात वावरतात, त्यांचे सुद्धा काम होतं की काम कसल्या निकृष्ट दर्जाचं आहे का चांगल्या दर्जाचं काम सुरू आहे हे बघणे त्यांची गरज होती, परंतु त्यांनी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। ते कायम दुर्लक्ष करत असतात। नागरिकांच्या समस्याशी त्यांना काही देणे घेणे नाही आहे, परंतु पुढील 2 दिवसात सदर रस्ता व्यवस्थित करून नागरिकांची सोयी नाही केल्या गेल्यास सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाबाहेर घुसखोरी करणार आहोत, कृपया याची नोंद घ्यावी। सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।